श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे. तर ती कोणती आहे तर चला बघूया आपण. बघा इथे मी ना आवळे घेतले आहे. 1 किलोच्या आसपास आहे आवळे. तर ते ना आता थोडेसे पडल्यामुळे थोडेसे कुठंतरी ना नॉर्मल असं त्यांना टच लागलेला आहे. तर आता मी निवडून निवडून हे घेणार आहे आणि त्याला वाफाळून घेणार आहे. तर बघा इथं आपल्याला आहे ना जे आवळे आहेत ते म्हणजे मापून घ्यायचे आहे, तेवढीच साखर घ्यायची आहे आपल्याला. तर 1 किलोला थोडीशी कमी आहे. चाळणी ठेवते. तुम्ही याच्यात जर वाफाळले तर छानच होतात, पण आपल्याला आता चाळणीत टाकायचे ते. तर पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. त्याच्यावरती चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये एक एक करून आहे ना जे आपले आवळे आहेत ते साफ करून घ्यायचे आहे आणि एक एक करून टाकायचे आहे. जर तुम्ही ना कुकरमध्ये त्याला म्हणजे आपण आहे ना शिट्टी पण होऊन नाही द्यायची, फक्त वाफ देऊन घ्यायची, तर पण चांगलेच होतात. पण अशा पद्धतीने केलं ना तर जे बी आहे ना ते अलगद निघलं जातं. तर बघा इथे आहे ना मी 1 किलोचे म्हणजे 1 किलोला थोडीशी कमी असे आवळे घेतलेले आहे. तुम्हाला मी आधी सांगितलंच होतं. आणि याच्यावरती ना छान असं झाकण ठेवून घेतल्यानंतर खूप छान वाफळतात. 5 ते 10 मिनिटच ठेवायचं आहे आपल्याला, जास्त वेळ पण ठेवायचं नाही आहे आणि मस्त होतात. तर बघा आता मी एक एक करून पूर्ण जे आवळे आहेत ते छान असे यामध्ये टाकून घेत आहे. आता पूर्ण आवळे टाकून झाल्यानंतर छान असं आहे ना थोडीशी वाफ म्हणजे कोंडलं जाईल असंच झाकण ठेवायचं आहे. तर बघा इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर मध्ये थोडंसं आपल्याला 5-10 मिनिटानंतर जे ताट आहे ते काढून बघायचं आहे की जे आपले आवळे आहेत ती वाफले आहे की नाही. तर इथे ना काही-काही आहे ना जे तुम्हाला हिरवे दिसतील ना तर ते वाफलेले नाही आहे आणि जे असे त्याचा ब्राऊन ब्राऊन कलर झालेला आहे तर ते वाफलेले आहे आणि जे असा त्याचा कलर ब्राऊन झालेला नाही आहे ते वाफलेलं नाही आहे. तर त्याला आता थोडीशी ना मी जे आहे ते पलटी करून घेत आहे म्हणजे ना जेणेकरून ते छान वाफतील आणि नंतर पुन्हा आपण आधी जसं झाकण ठेवलं तसंच झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटं झालेले आहे आणि बघा आता पूर्णपणे आपले जे आवळे आहेत ते वाफलेले आहे. कशावरून समजायचं तर ते ना दुभंगलेले असतात. जी रेष आहे ना ती पूर्णपणे अशी दुभंगलेली असते. मग समजायचं की आपले जे आवळे आहे ते छान असे वाफलेले आहे. तर बघा आता तुम्हाला ना इथं मी एका ताटामध्ये घेऊन त्याचे पूर्ण जे आहे ते बी काढून दाखवते आणि एक एक करून आहे ना इथं पण आपल्याला आहे ना जे आवळे आहेत ते साफ करून घ्यायचे आहे व्यवस्थित असे, ज्याचे ते वरचे जे टरले आहे ते निघून जातील. तर बघा तर आता मी इथं जेवढे आवळे घेतले होते तेवढीच प्रमाणात साखर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. नाही टाकलं तरी चालेल, पण ना साखर जी आहे ती ना खाली चिपकते, तर त्याच्यामुळे थोडंसं इथं मी पाणी ॲड केलेलं आहे. तर पाक आहे ना जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे आणि नंतर जे आपले आवळा आहे ना म्हणजे ते एकदम घट्ट होतं. तर बघा आता इथे ना पाक करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला आहे ना पाक होईपर्यंत पाकही इकडे आहे ना एका हाताने आहे ना जो आहे तो मिक्स करत राहायचा आहे, साखर पगळी पाहिजे असं आणि इकडं आपल्याला आहे ना इकडं आपलं जे बी आहे ते काढायचं काम पण चालू ठेवायचं आहे. तर बघा इथं आता साखर आहे ना पूर्णपणे पाण्यात आता मिक्स झालेली आहे आणि आता तिचा पाक तयार व्हायला लागलेला आहे. तर गॅस कमी करायचा आहे, जास्त फुल करायचं नाही, नाहीतर आपला जो पाक आहे तो घट्ट होईल. आता इथं पाक चालू आहे तोपर्यंतच मी आहे ना आता हे जे बी आहे ते एक एक करून काढून घेत आहे. तर यात आवळ्याचे 2 प्रकार असतात. तर यापेक्षा एक बारीक आवळा असतो. त्याचं जे लोणचं आहे ते खरंच खूप गोड लागतं आणि याचं आहे ना थोडंसं तुरट लागतं. पण हा आहे ना गावठी म्हणजे गावरान टाईप आवळा आहे हा. थोडासा कडवा मारतो, पण जे आपले दात आहे त्याच्यासाठी किंवा म्हणजे खूपच तुम्हाला माहीतच असेल आवळा हा खूप उपयुक्त आहे आणि गुणकारी आहे. तर त्याचे महत्त्व सांगायला आता खूपच वेळ लागेल, तर आपली रेसिपी इकडं मग राहून जाईल आणि केसांसाठी पण आवळा खूपच उपयुक्त असतो. तर त्वचेसाठी पण. आता मी आहे ना तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना जे आपलं तेल आहे कसं बनवतात म्हणजे घरगुती तेल जे आपले केस आहे गळणार नाही आणि वाढीसाठी खूपच छान असं असतं, तर त्याचंही मी तुम्हाला आहे ना जी म्हणजे व्हिडिओ आहे तो शेअर करणार आहे. तर याच्यानंतर तोच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर बघा आता एक एक करून मी सर्व बी काढून घेतलेले आहे आणि छान असं आता हे बघा जसं आपलं लिंबूचं आपण लोणचं करतो ना तशा प्रकारे इथं खापा झालेल्या आहे आणि इथं पाक पण होत आलेलं होतं. तर याच्याने मी थोड्याशा इलायची टाकलेल्या आहे. आता मुलींना खायचं असतं तर मी त्याचं भुगरा जर करून टाकलं तर त्यांना आवडत नाही, दाताखाली येतं. मग फक्त सेंट येण्यासाठी मी आहे ना जे टरले आहे त्याच्यासोबतच टाकलं होतं, कारण जेणेकरून आहे ना ती छान लागल. आणि इथं बघा एक एक करून मी जे आपले आवळ्याचे जे केलेल्या खापा आहे त्या टाकत होते, कारण आहे ना पूर्ण जर टाकायला गेलं ना त्या चिपकल्या जातील आणि मग तो चिकट पण असतो पाक. तर त्यामुळे ना मी आता एक एक करून जे आपले खापा केलेले आहे आवळ्याच्या ते टाकत आहे आणि आता हे ना हा कलर पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला आहे ना मिक्सअप करायचा आहे. कमीत कमी 15 ते म्हणजे 20-25 मिनटाच्या आसपास याला लागतं, पण गॅस कमीच ठेवायचा आहे, जास्त फुल करायचं नाही. फुल केल्यानंतर आहे ना त्याचा असं वरती फेस येतो आणि तो फेस आल्यानंतर आहे ना जे उतू जाण्याची भीती असते, तर त्यामुळे मी
कुकरमध्येच घेतलेलं आहे. मोठंच जर भांडं असेल तर ते उतू जात नाही. तर इथं आहे ना ती गरम वाफ आहे ती वरती येत होते, त्यामुळे तुम्हाला इथं ब्रल दिसत असेल तर बघा. म्हणजे ना आता जर हे छोटं जर घेतलं असतं ना आपण, हे पूर्णपणे वरती आलं असतं. तर इथं मी ना मोठं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आहे ना जास्त उतू जात नाही आणि गॅस फुल पण करायचं नाही, कमीच ठेवायचं आहे. तर आहे ना पूर्णपणे झाल्यानंतर जो लोणचं आहे ते आहे ना माझ्याकडून ती क्लिप डिलीट झाली. तर फायनली ना ते एका पातेल्यात काढल्यानंतर आता याला आहे ना काचेच्या बरणीत ठेवायचं असतं आणि मुरल्यावरतीच खूप छान लागतं. तर बघा छान असतात आणि त्याचा कलर पण पूर्ण ब्राऊन झालेला आहे. नेमकी ती जी मी क्लिप काढली होती ब्राऊन होताना, तर ते माझ्याकडनं नेमकी डिलीट झाली आणि त्यामुळं आता आहे ना ती पुन्हा रिटर्न घेता येणार नाही. आणि बघा छान असं बघा केवढी ती म्हणजे जी खापा आहे मोठी होती ती एकदम छोटी होते आणि छान असा इथं आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी जी आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी, तर ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तर चला आता उपवास सोडायला काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते. इथं छान असा मस्त भात केलेला आहे आणि डाळ केलेली आहे. तर लोणचं बघा त्याच दिवशी केलेलं होतं त्याच्यामुळे ते रेडी आहे. आणि इथं डाळ आपली झालेली आहे तयार आणि आता पोळ्या करून घेते, गरम गरम पोळ्या. उपवास म्हणजे ना सकाळी सकाळचा हा जो आहे मेनू आहे उपवास सोडण्यासाठी मुलींना शाळेत जाण्यास वेळेस मी कशी तयारी करते ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सकाळची घाई गडबड कशी असते मी आणि माझं नियोजन कसं करते तर ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर बघा इथे ना एका साईडला मेथीची भाजी शिजत होती, एवढा सगळा स्वयंपाक झाला होता. तर मी काही जास्त लवकर उठलेली नव्हती, 6 पावणे 6च्या दरम्यानच उठली होती. तर डाळ भात झाल्यानंतर मी इथं मेथीची भाजी ना म्हणजे आता उपवास म्हटलं ना तर उपवास सोडण्यासाठी मेथीची भाजीच करावी असं म्हणतात. तर इथं पोळ्याही झालेल्या होत्या आणि आता पोळ्या झाल्यानंतर आहे ना मी जी भाजी आहे ती झाल्यानंतर इथं मुलींचं डोकं विसरायला घेते, त्यांच्या आंघोळ वगैरे झालेल्या असतात. तर दोघींचं डोकं विसरायला तरी मला 10 ते 15 मिनटं लागतात. 10-15 मिनटामध्ये ना माझं जर कधी जर भाजी शिजायची राहिलेली असेल तर ती मी कमी गॅसवरती ठेवून देते आणि नसलच राहिली तर मग ते डबा लगेच जर भरला पोळ्या वगैरे किंवा भाजी तर आहे ना ती अशी घाम येतो त्याला. त्याच्यामुळे ना मी आधी ना पोळ्या वगैरे करून घेतल्या की मुलींचं केस वगैरे विचरस्तोर आहे ना जे पोळ्या आहेत त्या थंड होतात आणि भाजी पण थोडीशी थंड होते, म्हणजे जेणेकरून ती घाम पकडत नाही आणि डबा भरायला व्यवस्थित जातं. तर बघा आता इथं दोघींचंही डोकं विसरून घेते. डोकं विचारता विचारता मी आमचं म्हणजे शाळेतलं घरचं काहीतरी नियोजन चालूच असतं, आम्ही काही शांत बसत नसतो. म्हणजे आमचा काहीतरी विचारविनिमय चालू असतो की आज काय झालं, काय होणार आहे. अशाच आमच्या गप्पा गोष्टी चालत असतात, काही हसी मजाक होतो, कधी कधी रट्टे पण भेटतात कधी कधी, म्हणजे मला नाही बरं का, त्यांना भेटतं कधी कधी ना मग लय चिरडल्या पण जातं. तर आज आहे ना फक्त राधिकाचं डोकं विचारायचं होतं, तर आरू आजीकडनं विचारून येणार होती, तर त्याच्यामुळे तिचा आज काही एवढा ताण नव्हता. कारण आज स्वयंपाक जास्त होता आणि मग ती म्हटली की मी आजीकडून विचारून येते. तर बघा राधिकाचं झालं होतं आणि आता आरू विसरून आली होती. तर तिचं काहीतरी काय शाळेतलंच काहीतरी सांगत होती ती. तर म्हटलं बघा आता तिचं तर ऐकावंच लागेल. तर काय सांगत होती काय माझ्या लक्षात नाही आहे, पण काहीतरी सांगत होती. आणि तिचं ते ऐकता ऐकताच मग मला ना टिफिन भरायची होती, कारण वेळ खूप झाला होता. तर ते रोज आहे ना ते 7:30 पावणे 8ला निघतात, तर आज थोडासा उशीरच झालेला आहे. तर बघा आता तिच्या इथं ना सर्व काही झाल्यानंतर आता मी टिफिन भरायला घेते. तर हात वगैरे स्वच्छ धुवून घेते, कारण केस वगैरे जे आहे ते टिफिनला लागतात. मग मी कारण आहे ना इकडच्या साईडला बसते, कारण जर घरात जर डोकं विचारलं ना पूर्ण घरात केस होतात. आणि त्या याच्यावरती कार्पेटवरती जर बसलं ना तर ते पूर्ण केस आहे ना त्याला चिपकले जातात, त्याच्यामुळे आहे ना आजूबाजूला केस होत नाही. तर इथे मी आधी सर्व तयारी करून घेते, भाजी पोळी बॉटल वगैरे भरून घेते, खाली ठेवते आणि मग एक एक करून त्या टिफिन बॅगमध्ये ठेवते. तर इथे ना जर लईच उशीर झाला तर आहो पण मला मदत करतात बाटल्या वगैरे भरायची, टिफिन वगैरे नाही भरत ते. तर पसारा इग्नोर करा, पसारा म्हणजे सकाळी सकाळी ना घरात पूर्ण पसाराच असतो. आणि आता प्रत्येकाच्याच घरात असेल, पण पूर्ण काही मी दाखवत नाही, जेवढं आहे तेवढं. तर आता इथे ना त्यांचे दोघींचे टिफिन सेम सेम आहे, तर त्याच्यामुळं भरायला गेलं तर थोडंसं कन्फ्युजन होतं, हा कोणाचा तो कोणाचा. कारण आरूसाठी छोटे छोटे 2 पोळ्या असतात, राधिकासाठी एकच असते. आणि तिचं पप्पाचं काही नाही, त्यांचा साधा डबा असतो. तर त्याच्यामुळं आणि इथं तुम्हाला बघायला भेटत असेल की होई मला थोडं मदत करतात. तर त्यांना मंदिरात जायचं होतं, तर त्यांना म्हटलं तुम्ही मंदिरात जाऊन या, तोपर्यंत मी छान असे डबे भरते. आणि इथं बघा आता मी एक एक करून जे डबे आहे ते स्वच्छ कपड्यांनी पुसून घेते, कारण कसं असतं ना त्याला थोडीशी कुठंतरी काही साबण वगैरे किंवा रात्रीचे ते आपण ठेवलेले असतात, पाल वगैरे येऊन काही गरका बिरका मारून गेलेले असेल तर पाल तर नाहीच आहे पण सांगता येत नाही. तर मी स्वच्छ अशी पुसून घेते आणि प्रत्येकाच्या जसजशा पोळ्या लागतील तशी व्यवस्थित अशी भरते. आणि तुम्हाला मी आधी दाखवलंच होतं की लाडू वगैरे मी केलेले होते, तर ते लाडूही मी टिफिनला सकाळी सकाळी देते. आणि
इथं बघत असाल तुम्ही आहोंचं काय चाललं होतं काही कळत नाही आहे. आणि इथे बघा आता राधिका पण मला मदत करते सकाळी सकाळी. तर त्यांचं कसं मी भरून देते आणि ते व्यवस्थित अशा टिफिनमध्ये ठेवून देतात, म्हणजे मग मलाही थोडीशी मदत होते. त्यात कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, कोणाला दाल भात आवडतं, कोणाला डाळ पोळी आवडते, कुणाला काय. तर आणि एवढंही करून कोणाला एखाद्याला काहीच आवडत नाही असं होऊन जातं. तर प्रत्येकाची आवड जपता जपता नाकी नऊ येतं. पण आता काय करणार, मुलं आपलीच आहे, सगळे आपलीच आहे, त्याच्यामुळं करावं लागतं. तर आता इथं आरूचा टिफिन आहे ना, तिला आज थोडासा वेगळा टिफिन आहे. तर तिची ते दीदीसारखाच टिफिन आहे तिचा, पण तो आहे ना तिला आता या नवीन टिफिनची सवय झालेली आहे. तर त्याच्यामुळं तो नेते. आणि आता इथं आरूचा भरलेला होता. तर राधिकाचाही बघा इथं 3 ते 4 डबे तिन्ही पण भरले होते. तिचंही टिफिन आता मी रेडी केलेला आहे. आता एक एक करून तोही ठेवून द्यायचा आहे. आणि सकाळी रोज सकाळी माझी हीच घाई असते, अशीच गडबड असते. आता काही म्हणणाऱ्यांसाठी की मला काही काम नसतं, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ. तर बघा 9:15 झालेले आहे, 7:45 सॉरी. आणि आता पाऊस खूप चालू होता बाहेर, तर त्याच्यामुळं आता त्यांना आहे ना असा जो रेनकोट आहे तो घालून दिला होता. तर आता ही तुम्ही म्हणाल आमची पप्पाची परी, तिला सगळं ऐतच लागतं. आणि आता इथं पप्पा तिला आहे ना कोट घालून देत होती, तर तिला काय येत नव्हतं आणि थंडी खूप होती आज, त्याच्यामुळं तिला थंडी वाजत होती. मग त्यांनी छान असं इथं पॅक झालेले आहे. आता स्कूलची गाडी येते आमच्याकडं, पण ती स्कूलची गाडी ना जास्त फिरून येते आणि सकाळी लवकर येते. तर त्याच्यामुळे आहे ना ते दोघी पप्पा सोबतच जाते, जेणेकरून त्यांची थोडीशी झोप पण होते आणि वेळेवर व्यवस्थित आवरतं. तर ते गेल्यानंतर एवढा सगळा पसारा असतो. तर आता बघा पसारा सगळा एवढा क्लीन केल्यानंतर सर्व भांडे घासून असे झालेले आहे, फरची वगैरे पुसलेली आहे. तर चला आजचा व्हिडिओ एवढंच, इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू.